बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या तपोवनातील 1800 झाडं तोडण्यावरून वाद सुरू आहे। दुसरीकडे तपोवनापासून 500 मीटर अंतरावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे। नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडं तोडण्यात आली आहेत। झाडं तोडून फांद्या, खोडं मातीत गाडली जात आहेत। 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा दावाही महापालिका प्रशासनाने केला। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात नव्या एसटीपी प्लांटची उभारणी सुरू आहे। एकीकडे नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आता तिथूनच जवळपास 500 ते 600 मीटर अंतरावर शेकडो झाडांची कत्तल केल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे। शहरामध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन एसटीपी प्लांटची उभारणी केली जाते आणि याच एसटीपी प्लांटच्या उभारणीसाठी जवळपास 300 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। ही सर्व कत्तल जी आहे ती रीतसर परवानगी घेऊनच केल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला। तसं त्यांनी ते जाहीर करावं आणि जाहीर केल्यानंतर त्याचे रीतसर पुरावे जाहिरात म्हणजे वर्तमानपत्रांना द्यावे किंवा मीडियाला द्यावे। जनतेमध्ये त्यांनी ते तसे दाखवावे की त्यांनी वृक्षारोपण कुठं केलंय आणि कुठल्या ठिकाणी त्यांनी 300 झाडं याच्यावर मार्किंग आहे। मार्किंग वरनं तुम्हाला लक्षात येईल का किती झाडं तुम्ही तोडली, ते मार्किंग दाखवावी। रीतसर परवानगी जर घेतली असेल तर त्यांनी दाखवावी आणि त्या बदल्यात आम्ही उत्तर देऊ त्या अनुषंगाने। तर आम्हाला रीतसर परवानगीच भेटली। किती झाडं तोडली आहेत, तुमचं काय? इथे साधारणपणे 300-350 आसपास झाडं होते आणि बरीचशी झाडं या मातीच्या खालीच गाडली गेलेली आहेत। अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।